दुर्लक्ष नाही केलं गेलं पाहिजे, पण आपण लक्षच देत नाही. अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीचा पी-एच म्हणजे मातीचा सामू. मातीचा गुणधर्म असतो आम्ल किंवा विम्ल, ॲसिडिक ऑर अल्कलाईन. म्हणजे आता सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, की आपल्याला ज्यावेळेला आपण तिखट खातो, मसाल्याचे पदार्थ खातो, त्यावेळी पोटामध्ये जळजळ होते. आपण म्हणतो ॲसिडिटी झाली. पण तेच ज्यावेळी आपण थंड दूध पितो किंवा इनो पितो, त्यानंतर ते आपली ॲसिडिटी बसते. म्हणजे ते अल्कलाईन होतं. हे जे गुणधर्म आहेत, तेच मातीचा सामू असतो. यावरून आपण कोणतं पीक घ्यायचं, कोणतं पीक नाही घ्यायचं, कोणती खते द्यायची, कोणती नाही द्यायची, हे सुद्धा ठरवू शकतो. खतांचं व्यवस्थित नियोजन करू शकतो. आता मातीचा पी-एच म्हणजे आपल्याला कळलं, पण आपल्या मातीचा आयडियल पी-एच किती असावा? तर आयडियल पी-एच हा आपल्याला 6.5 ते 7.5च्या दरम्यान हवा. 7च्या आत जर पी-एच जात असेल, कमी होत असेल, तर ती आपली सॉइल झाली ॲसिडिक आणि 7च्या वर जात असेल, तर ती अल्कलाईन झाली. दोन्ही बाजूला जर आपलं जास्त जात असेल, तर ते नक्कीच आपल्याला धोक्याची घंटा आहे. पिकांच्या वाढीमध्ये, खतांच्या त्याच्या धारण क्षमतेमध्ये, ते घेण्याच्या क्षमतेमध्ये खूप मोठा फरक पडतो. आणि यावरून बऱ्याच गोष्टी डिसाईड होतात, की कोणत्या जमिनीमध्ये फळबाग सक्सेस होईल, नाही होईल. या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. जर तुम्हाला अशा सोप्या भाषेमध्ये विविध सॉइल सायन्स किंवा ॲग्रीकल्चरचे व्हिडिओज हवे असतील, तर मला नक्कीच सांगा. आपलं चॅनल फॉलो करा आणि पी-एच नुसार कोणती पिकं घ्यावीत, कोणती नाहीत घ्यावीत, याच्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल, तरी सुद्धा आपल्याला सांगा. धन्यवाद.